याच्यामध्ये आपण गावचं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते 22 ठिंग घेतलेलं आहे बुरशीनाशक. आणि आपलं जे पवन ॲग्रो कंपनीचं जे रूट डायमंड आहे ते पण आपण घेतलेलं आहे. लिटरला 2 ग्रॅम असं घेतलेलं आहे आपण. ते पाणी 1 लिटर, तर त्या 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम रूट डायमंड. आणि हे त्याच्यामध्ये आपलं हे असं बुडवून घ्यायचं आहे. हे आपलं एक 10 मिनिटं ठेवायचं आहे असं, आणि ते काढलेच नंतर आपण लागवड करू शकतो. लागवडीसाठी आपलं ते बियाणं तयार झालेलं असतं. यस, याच्यामध्ये याला असं बाहेर बाजूला टाकून पाणी थोडं हे देऊन आता आपण हे लागवडला व्हायचंय. शेतकरी मित्रांनो, आपण आता बघूया आपण लागवड कशी करायची ती. हे असं करून घ्यायचं, सरे पाडलेले आपण आता. आणि असं खडा घेऊन हे असं एक 5 ते 6 इंचावर अशी लागवड करीत चालायची आपण याची 2 ओळीमध्ये. एकदम सोपी लागवड आहे, काही अडचण नाही याच्यापासून. थोडा वेळ काही कोणी दगड किंवा असं खडा विडा वगैरे काही असला तर थोडं त्याला बाजूला करून घ्यायचं, काळ्या वगैरे, आणि मग तिथं खडा लावायचा आपण. हे अशी लागवड झाल्याच्या नंतर असं हाताने त्याला झाकून द्यायचं. शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा हाताने लागवड करतो आणि हाताने जेव्हा माती ढकलतो तेव्हा काय होतं, त्या मजुऱ्या पण जास्त लागत्या आणि आपले कष्ट पण खूप जास्त लागत्या. त्यासाठी आम्ही जे आपलं गव्हाच्या आऱ्यावराचं जे खोपं असतं त्याला आम्ही थोडं जुगाड बनवलेलं आहे. त्याला तुम्ही बघू शकता, त्याचं एकदम सोपी जाते आपला अद्रक झाकण्यासाठी. आणि आमचं जे ते 5 वर्षापासून आम्ही करतोय हा, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम पण नाही आपला अद्रक उगवणीमध्ये. याच्यामुळे कोणताच प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. एकदम बेड पण असा प्लेन होतो, आणि प्लेन झाल्यामुळे नंतर खूप पाऊस पण आला तरी पाणी वगैरे काही साचत नाही वरती, पूर्ण पाणी खाली निघून जातं. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही. हो चालेल. पण जे उन्हाळ्यामध्ये 15 मे पासून ते 25 मे पर्यंत जेव्हा लागवड करतो आणि पाऊस नसतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, बेड ओढून घ्यावं लागतं आणि आपलं ड्रीप आठावं लागतं. आणि 2 किंवा 3 दिवस ते पाण्यानं पूर्ण बेड गच्च करून आणि त्यानंतर आपल्याला लागवड करावं लागतं. आता जे होतं आपल्याकडे एक 2 पाऊस चांगले झालेले आहे, त्याच्यामुळे आपलं जे होतं अगोदर नाही आथरून पाणी द्यायची जरूरत नाही. आता आपण असं लागवड केलंच नंतर आता याच्यावर लगेच ड्रीप आथरून आणि आपण पाठीमागून पाणी ड्रीपद्वारे देऊ शकतो.